प्रिय बंधुभगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुझा. आज मी संत पौलाचं एफिसकरास पत्र धडा 5 अध्याय 5 वचन 15 ते 20 जगण्याचा सर्वोत्तम मार्ग या विषयावर चिंतन करत आहे. एफिसीकरास लिहिलेल्या पत्रातील या उतार्यात संत पौल आपल्याला आपले जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग शिकवतो. संत पौल आपल्याला फलदायी जीवन जगण्याची 6 तत्वे देतो, जी परमेश्वराला आवडते तसे जीवन जगण्यास आपणास सहाय्य करतात. आपण या प्रत्येक तत्वाविषयी चिंतन करूया. 1. मग तुम्ही कसे जगता? खूप सावधगिरी बाळगा, मूर्ख म्हणून नव्हे तर शहाण्यासारखे. संत पौल आपल्याला सांगत आहे की तुम्ही कसे जगता याविषयी अत्यंत सावधगिरी बाळगा. आपण आपले जीवन कसे जगत आहोत याची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या आजच्या घडामोडी आणि इतरांसोबतचे आपले वर्तन यावर सतत विचार करणे आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणात आणि हृदयाबाहेर काय चालले आहे याची आपल्याला सतत जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणात काय चालले आहे हे आपण समजून घेण्यासाठी आपण आपल्या प्रत्येक शब्द आणि कृतींवर मनन केले पाहिजे आणि आपण काय करत आहोत आणि काय बोलत आहोत याच्या मागे असलेल्या खोल इच्छा आणि हेतू शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही शब्द एखाद्या हेतूशिवाय उच्चारला जात नाही आणि कोणतीही कृती त्या व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर काहीतरी हेतू नसताना केली जात नाही. एखाद्या व्यक्तीला तो किंवा ती जे काही बोलत आहे किंवा करत आहे त्यामागील सखोल हेतू माहीत नसू शकतो. आपल्या शब्द आणि कृतींबद्दल सतत जागरूक राहण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या शब्द आणि कृतींवर खोलवर विचार करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याला आपल्या शब्द आणि कृतींमागील खरे हेतू जाणून घेण्यास मदत करतील. जेव्हा आपण आपल्या शब्द आणि कृतींमागील हेतू समजून घेतो तेव्हा आपण त्यांचा न्याय करू शकतो, त्यांचं परीक्षण करू शकतो आणि आपल्या भविष्यातील बोलण्यात आणि कृतीत स्वतःला दुरुस्त करू शकतो. जर आपला हेतू योग्य नसेल आणि आपला हेतू चांगला असेल तर मात्र आपण जे बोलत आहोत तेच आपण पुढे चालू ठेवू शकतो आणि आपण जे करत होतो ते करत राहू शकतो. अशा प्रकारे आपल्या शब्द आणि कृतींवर सतत चिंतन करणे हा आपल्या शब्द आणि कृतींमागील आपल्या सखोल हेतू तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अज्ञानी नाही तर शहाण्यासारखे. संत पौलाची इच्छा आहे की आपण ज्ञानी व्यक्ती म्हणून जगावे आणि मूर्ख व्यक्ती म्हणून नाही. शहाणे होण्याचा अर्थ काय? केम्ब्रिज डिक्शनरीनुसार शहाणपण म्हणजे चांगले निर्णय आणि चांगले निर्णय घेण्यासाठी तुमचे ज्ञान आणि अनुभव वापरण्याची क्षमता. म्हणूनच एक शहाणा व्यक्ती म्हणून जगणे म्हणजे आपले ज्ञान आणि अनुभव चांगले निर्णय घेण्यासाठी वापरणे होय. अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनातील आपल्या स्वतःच्या अनुभवामधून आणि आपण ज्यांच्या संपर्कात येतो त्यांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. आपण आपल्या सर्व अनुभवांवर विचार केला पाहिजे, मग ते चांगले किंवा वाईट असो, आणि त्यांच्याकडून शिकले पाहिजे. चांगले अनुभव आपल्याला एक अर्थपूर्ण आणि फलदायी जीवन जगण्याची तत्वे आणि मार्ग देतात आणि वाईट अनुभव आपल्याला भावी जीवनात लक्षात ठेवण्यासाठी जीवनाचे मौल्यवान धडे देतात. त्यामुळे आपला प्रत्येक निर्णय हा आपल्या ज्ञानातून आणि अनुभवातून गोळा केलेल्या शहाणपणावर आधारित असावा. 2. प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्या, पुरेपूर फायदा घ्या, कारण दिवस वाईट आहेत. आपले आयुष्य लहान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण येथे 1000 वर्ष जगण्यासाठी नाही आहोत. आयुष्याच्या कोणत्याही क्षणी आपण मरू शकतो. आपण आपल्या आजूबाजूला रोज कितीतरी लोक मरताना पाहतो आणि तरीही एक दिवस आपणही मरणार आहोत यावर आपला विश्वास बसत नाही. आपण आपल्या आजूबाजूला असं अनेक लोक मरताना पाहतो जेव्हा ते अगदी लहान असतात. त्यापैकी काही प्रौढ म्हणून तर काही ज्येष्ठ नागरिक म्हणून मरण पावतात. तरी आपला विश्वास नाही की आयुष्याच्या कोणत्याही वयात
आपले आयुष्य हिरावून घेतले जाऊ शकते आणि आवश्यक नाही की जेव्हा आपण खूप वृद्ध होऊ, म्हातारे होऊ, तेव्हाच आपल्याला मरण येईल. त्यामुळे आपल्याला संपूर्ण मानवी आणि पूर्णपणे जिवंत असे जीवन जगण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या आयुष्यातील एकही क्षण वाया घालवू नये. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आळस करणे किंवा आपण जे काही केले पाहिजे ते पुढे ढकलणे हे आपल्यासाठी परमेश्वराच्या इच्छेच्या आणि योजनेच्या विरुद्ध आहे. संधी आपल्या दारावर ठोठावतात, त्यावेळेला आपण आवाजाविषयी तक्रार करतो. त्यापेक्षा आपलं उठून दरवाजा उघडून त्या संधीला आत घेतलं पाहिजे. अर्थपूर्ण आणि फलदायी जीवन जगण्यासाठी आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपयोग करून जीवनातील सर्वोत्कृष्ट वरदाने प्राप्त करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाला अर्थ द्यायला हवा. इतरांनी आपल्यासाठी विचार आणि योजना करावी अशी अपेक्षा करू नये. आपल्याला जीवनासाठी आपली स्वप्ने असणे आवश्यक आहे आणि आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे आणि आपले ध्येय गाठण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. अर्थात परमेश्वराची मदत आणि पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन मिळवणे आवश्यक आहे. परंतु आपण आपले कार्य केले पाहिजे आणि आळशी होऊ नये आणि जे कार्य योग्य वेळी करायचे आहे ते पुढे ढकलू नये. 3. मूर्ख होऊ नका, परंतु प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. जे शहाणे लोक त्यांच्यासाठी परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मूर्ख लोक त्यांच्या जीवनात परमेश्वराची इच्छा काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानी आणि मूर्ख यांच्यातील हा भेद त्या 10 कुमारिकांच्या दृष्टांतातून स्पष्टपणे दिसून येतो, ज्या आपले दिवे घेऊन वराला भेटायला निघाल्या होत्या. आता त्यांच्यापैकी 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. ज्या मूर्ख होत्या त्यांनी दिवे घेतले आणि तेल सोबत घेतले नाही, पण शहाण्यांनी त्यांच्या दिव्यांबरोबर त्यांच्या भांड्यात तेल पण घेतले. आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा समजून घेणे आपल्याला शहाणे बनवते. आपल्या स्वतःच्या कल्पना आणि योजनांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आपल्या प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्यासाठी परमेश्वराची योजना समजून घेण्यासाठी आणि आपल्यासाठी असलेली ती परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासाठी परमेश्वराच्या योजना आपल्या स्वतःच्या योजनांपेक्षा 1000 पट चांगल्या आणि शहाणपणाच्या असतात. 4. द्राक्षरसाच्या नशेत राहू नका, ज्यामुळे बेकालपणा येतो. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. संत पौल आपल्याला द्राक्षरसाच्या नशेत न जाण्यास सांगतो, कारण त्यामुळे बेकालपणा येतो. जरी संत पौल इथे द्राक्षरस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मद्यापासून दूर राहण्याबद्दल बोलत असले तरी तो केवळ दारू पिण्याविषयी बोलत नाही. सर्वप्रथम आपण एक गोष्ट स्पष्ट करूया. संत पौल आपल्याला वाईन किंवा इतर कोणत्याही प्रकारची दारू पिऊ नये असे अजिबात सांगत नाही. तो आपल्याला जे सांगत आहे ते म्हणजे द्राक्षरस, वाईन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मद्यावर प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करू नका. म्हणून संत पौल मध्यम प्रकारच्या द्राक्षरस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मद्यपानाच्या विरोधात नाही हे समजून घ्या. त्यामुळे आपण त्या बिचारा गरीब द्राक्षरसाचा निषेध करू नये. प्रमाणाबाहेर द्राक्षरस किंवा मद्य प्यायल्याबद्दल स्वतःचा निषेध करायला शिका. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की संत पौलाने आपल्याला अधिक मौल्यवान आणि उपयुक्त गोष्टींबद्दल शिकवण्यासाठी द्राक्षरसाचे उदाहरण घेतले आहे. संत पौल आपल्याला देऊ इच्छित असलेली खरी शिकवण आत्म्याने भरलेली आहे. आपण आत्म्याने भरलेले असावे अशी संत पौलाची इच्छा आहे. आत्म्याने भरून जाण्याचा अर्थ काय? जेव्हा एखादी व्यक्ती आत्म्याने भरलेली असते तेव्हा ती व्यक्ती देहाच्या आज्ञानुसार जगत नाही, आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगते. जेव्हा आपण आत्म्याच्या सूचनानुसार आपले जीवन घडवतो तेव्हा आपण परमेश्वराला आनंद देणारे जीवन जगतो. जेव्हा आपण प्रार्थनेत प्रभूसोबत वेळ घालवतो, जेव्हा आपण जे काही करायचे आहे त्यामध्ये आपण पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घेतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर येतो आणि आपल्याला योग्य ते करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
परंतु आपण सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण शत्रू गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला तरी गिळण्यासाठी शोधत आहे. येथे शत्रूचा उल्लेख सैतानाविषयी आहे, जो आपल्याला मोहात पाडण्यासाठी आणि परमेश्वराच्या कृपेपासून दूर नेण्यासाठी उभा आहे. आणि आत्मा तयार आहे, परंतु देह कमकुवत आहे. येशूचे हे म्हणणे आत्म्याचा निश्चय आणि शरीराची दुर्बलता यांच्यातील संघर्षाला सूचित करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे पुरुष स्त्रीचे चांगले पवित्र जीवन जगण्याच्या संकल्पना आणि देहाच्या कमकुवतपणाचा संदर्भ देते, जे त्याला किंवा तिला पापी जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. देहाच्या प्रलोभनापासून सतत सावध राहून आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे प्रार्थनेद्वारे आणि पवित्र आत्म्याकडून मदत आणि मार्गदर्शन मिळवण्याद्वारे शक्य आहे. 5. एकमेकाशी स्तोत्रे, आध्यात्मिक प्रबंध आणि आत्म्याकडून गाण्याने बोला, गा आणि तुमच्या अंतःकरणातून परमेश्वरासाठी संगीत करा. येथे संत पौल आपल्याला विश्वासूंचा समुदाय म्हणून एकत्र प्रार्थना करण्यास सांगतो. कारण ख्रिस्ती धर्म हा सामुदायिक धर्म आहे. तो एक व्यक्तिवादी धर्म नाही. अर्थात येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगून कोणीही परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो आणि आत्म्याने भरलेले पवित्र जीवन जगू शकतो. परंतु ख्रिस्ती जीवनाच्या सामुदायिक पैलूकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे आणि आपल्या भावाचा रक्षक असणे हे आवश्यक आहे. गा आणि तुमच्या अंतःकरणापासून परमेश्वरासाठी संगीत करा. आपली प्रार्थना आणि उपासना आपल्या अंतःकरणातून व्हावी अशी संत पौलाची इच्छा आहे. आपली उपासना आणि प्रार्थना वरवरची नसावी. आपल्या अंतःकरणातून येणारी प्रार्थना आणि उपासना आपल्याला बदलते, आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनवते आणि आपल्याला परमेश्वराच्या जवळ आणते. आपल्या अंतःकरणातून येणारी प्रार्थना आणि उपासना उत्स्फूर्त असते आणि आपल्यावर तिथे जबरदस्ती केली जात नसते. आपण उपासना करतो आणि प्रार्थना करतो कारण आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि उपासना करायची आहे. म्हणून कोणीतरी आपल्याला उपासना आणि प्रार्थना करण्यासाठी सांगते किंवा फोर्स करते म्हणून नव्हे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टींसाठी परमेश्वराचे नेहमी आभार माना. संत पौल आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर पित्याला नेहमी विचार देण्यास शिकवतो. आपण परमेश्वर पित्याला नेहमी त्याचे आभार मानले पाहिजेत, त्याची स्तुती केली पाहिजे, हे आपल्याला संत पौल शिकवतो. वास्तविक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार मानणे ही एक ख्रिस्ती व्यक्तीची सर्वोत्तम मनोवृत्ती आणि सर्वोत्तम स्वभाव आहे. परंतु संत पौलाच्या या शिकवणीचे बरेच लोक त्यांच्या जीवनात पालन करत नाहीत. बहुतेक लोकांना परमेश्वराविरुद्ध कुरकुर करण्यासाठी अनेक कारणे सापडतात आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानण्याऐवजी, त्याची स्तुती करण्याऐवजी ते परमेश्वरापासून दूर जाण्यास नेहमी तयार असतात. मानव हा विश्वातील सर्वात कृतज्ञ प्राणी आहे. जेव्हा आपण संकटात आणि अडचणीत असतो तेव्हा आपण परमेश्वराचा विचार करतो आणि त्याच्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो आणि आपला चांगले दिवस दिसताच आपण त्याच्याकडे पाठ फिरवतो. 10 कुष्ठरोग्यांपैकी फक्त 1 कुष्ठरोगी बरा झाल्यानंतर आपल्या प्रभूचे आभार मानण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी परत आला. आपणही त्या 9 कुष्ठरोग्यांसारखे आहोत, जे परमेश्वराबद्दल आणि आपल्या जवळच्या आणि प्रियजनांबद्दल कृतज्ञपणे वागतात. जेव्हा आपण संकटात आणि अडचणीत असतो तेव्हा आपण लोकांची मदत घेतो. जेव्हा आपल्या बिकट परिस्थितीतून आपण बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्या जीवनाच्या कठीण काळात आपणास मदत केलेल्या लोकांना विसरतो किंवा त्यांना मदत करण्यास नाकारतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार मानण्याचा संत पौलचा सल्ला आपल्याला आपल्या शेजारी आणि आपल्या जीवनात मदत केलेल्या जवळच्या प्रियजनांबद्दल कृतज्ञ असण्यावर देखील लागू पडतो. ज्याने आपल्याला आपले जीवन पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे, ज्याने आपल्या अडचणीच्या काळामध्ये ते आपल्याबरोबर उभे राहिलेले आहेत, त्या सर्व लोकांचे आपण सतत आभारी असले पाहिजे.
आणि जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा आपण त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असले पाहिजे. प्रिय बंधुभगिनींनो, माझा हा व्हिडिओ, माझे मनन तुम्ही शांतपणे प्रेमाने ऐकलं, पाहिलं, त्याबद्दल आभारी. तुम्हाला जर माझ्या मननाविषयी काही मला सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला फोन करा 7030447934. आणि कृपया हे मनन हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, कॉन्टॅक्ट्सना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. कृपया चॅनलला भेट द्या, तिथे मी अनेक प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा. आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, हे प्रभू परमेश्वरा, ही जी माणसं माझा व्हिडिओ पाहत आहेत, मननचिंतन ऐकत आहेत आणि अनेकांना पुढे पाठवत आहेत, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. त्यांच्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि आरोग्य दे. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे करतो. आमेन. आभारी.